समजा तुम्ही पुण्याचे रहिवासी आहात आणि काही कामानिमित्त मुंबईला गेला आहात. तिथं तुमचा फोन चोरीला गेला आणि तुम्ही घरी आल्यानंतर तुमच्या हे लक्षात आलं. अशा वेळी FIR दाखल करायला तुम्हाला पुन्हा मुंबईला जावं लागेल का? किंवा दुसरं उदाहरण पाहूया. समजा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला जवळच्याच परंतु दुसऱ्या जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल केलं. मग अशा वेळी FIR नेमका कुठं दाखल करायचा? नमस्कार, मी ॲडव्होकेट सुमित घोडके आणि आपण पाहतात कायद्याची भाषा. बऱ्याचदा FIR दाखल करायला गेल्यावर हा गुन्हा आमच्या हद्दीत येत नाही, त्यामुळे FIR दाखल करून घेणार नाही असं पोलीस सांगतात. परंतु गुन्हा कुठे झाला यापेक्षाही महत्त्वाचं असतं ते तक्रारदाराची तक्रार नोंदवून त्याला न्याय मिळणं, आणि हाच FIRचा उद्देश असतो. म्हणूनच नवीन फौजदारी कायदा BNSS मधील कलम 173 नुसार कॉग्निजेबल गुन्ह्याची माहिती कोणत्याही पोलीस स्टेशनला तुम्हाला देता येईल. यालाच झिरो FIR असं म्हणतात. अनेक लोकांचा असा समज असतो की FIR ही गुन्हा जिथे घडला तिथल्याच पोलीस स्टेशनला देता येते. मात्र झिरो FIR ही कोणत्याही पोलीस स्टेशनला दाखल करता येते, जरी तो गुन्हा त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत नसला तरीही. आणि त्यानंतर तो FIR संबंधित अधिकार क्षेत्राच्या पोलीस स्टेशनला पाठवला जातो. अशा FIRला सुरुवातीला FIR नंबर दिला जात नाही, म्हणूनच त्याला झिरो FIR असं म्हणतात. अशाच कायद्याच्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.